एकनाथी भागवत. हात जोडा सर्वांनी, ताट बसा. आदर, या ग्रंथाबद्दल आदर आपल्या आचरणात दिसलं पाहिजे. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम नमो श्री जनार्दना. ओम नमो श्री जनार्दन. नाई भव अभव भावना. नाहि भव भव भावना. न देखो निमी तू बना. न देखो निमित्त बना. नमन श्री चरणा सद्गुरुराया. नमन श्री चरणा सद्गुरुराया. दुसऱ्या 5 ओव्या आपण घेऊ आता, ज्या बाबाजींच्या आवडत्या आहेत. ऐक दरिद्राचे लक्षण. ऐक दरिद्राचे लक्षण. गाठी असता कोटी धन. गाठी असता कोटी धन. संतुष्ट नाही ज्याचे मन. संतुष्ट नाही ज्याचे मन. परम दरिद्री जान या नाव. परम दरिद्री जाणया नाव. ज्याच्या गाठी नाही कांचवटी. ज्याच्या गाठी नाही कांचवटी. परी संतुष्टता नित्यपोटी. परी संतुष्टता नित्यपोटी. तोची संपन्न सकळ सृष्टी. तोची संपन्नता सकळ सृष्टी. सत्य गोष्टी हे उद्धवा. सत्य गोष्टी हे उद्धवा. धर्म तेथे शुद्ध ज्ञान. धर्म तेथे शुद्ध ज्ञान. ज्ञान तेथे विज्ञान. तेथे विज्ञान. विज्ञान तेथे समाधान. ज्ञान तेथे समाधान. शांती संपूर्ण नांदे तेथे. शांती संपूर्ण नांदे तेथे. एवढे फळ ज्या धनापाशी. एवढे फळ ज्या धनापाशी. ते मूर्ख वेचिती विषयांसी. ते मूर्ख वेचिती विषयांसी. देह लोभे फुलली पिसी. देहलोभी भुलले पिसी. अंगीच्या मृत्यूसी विसरले. अंगीच्या मृत्यूशी विसरले. जळत्या घरी ठेवा ठेवणे. जळत्या घरी ठेवा ठेवणे. मरत्या देहा सुरवाड करणे. मरत्या देहास सुरवाड करणे. तो नागवला वेदू म्हणे. तो नागवला वेदू म्हणे. वेदाचे बोलणे नायके कोणी. वेदाचे बोलणे नायके कोणी. वेदाचे बोलणे नायके कोणी. वेदाचे बोलणे नायके कोणी. ओम नमः पार्वती पते. हर हर महादेव. कृष्ण भगवान. निष्काम कर्म विश्व योग जनार्दन महाराज की जय. उत्तराधिकारी जगत गुरु स्वामी शांतिगिरी महाराज की जय. मातो श्री मासा माता की जय. मातो श्री कुला माता की जय. आजची उभी अध्याय नंबर 23. अध्याय नंबर 23. ओवी नंबर 733. ओवी नंबर 733. भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात ऐका बरं का, इकडे लक्षात. अत्यंत सगळ्या जीवांसाठी महत्त्वाचं आहे. जे जगद्गुरु जनार्दन स्वामींनी याच ओवीला आधार धरून आपल्याला 4 पथ्य दिलेले आहेत बरं का. भक्ती मार्गामध्ये 4 पथ्य जे दिलेले आहेत ते ह्या ओवीच्या आधारे आहेत. अध्याय नंबर 23, ओवी नंबर 733. परदारा परधन. परदारा परधन. परदारा परधन. परदारा परधन. परद्रोह परनिंदा जान. परद्रोह परनिंदा जान. लागल्यान सांडिता क्षण. लागल्याने सांडिता क्षण. लागल्यान सांडिता क्षण. लागल्याने सांडिता क्षण. नरक दारुण भोगावया. नरक दारुण भोगावया. नरक दारुण भोगावया. नरक दारुण भोगावया. या ठिकाणी 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत बरं का. पहिला शब्द वापरले देवानी परदारा बरं का. दारा म्हणजे आपली अर्धांगिनी किंवा आपला पती बरं का. पर म्हणजे दुसऱ्याचं, दुसऱ्याची पत्नी किंवा दुसऱ्याचा पती. ह्याची अभिलाषा जर आपल्या मनामध्ये असेल तर
शेवटचं वाक्य काय? नरक दारून भोगावया. तुम्हाला कुठे जावं लागणार आहे? दारू, नरक दारून. दारून म्हणजे अति भयंकर नरकामध्ये तुम्हाला जावं लागेल. पहिला शब्द परदारा, बरं का? बघा इकडे लक्ष द्या. प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये शरीराची वासना असते, कारण आपण कोट्यावधी जन्मांमध्ये तेच केलेलं आहे. वेगवेगळ्या शरीरांमध्ये केलेलं आहे. कधी प्राण्याच्या शरीरामध्ये केलेलं आहे, कधी माणसाच्या शरीरामध्ये केलेलं आहे, पण ती वासना आहे. पण मनुष्य शरीरच एक असं शरीर देवाने तयार केलेलं आहे जी ही वासना संपवण्यासाठी आहे, बरं का? दुसऱ्या कोणत्याही शरीरामध्ये त्याला हे सुचत सुद्धा नाही, बरं का? मांजर, कुत्रा, बैल हे सगळे जे आहेत हे 4 गोष्टींमध्येच अडकलेले आहेत. त्यांना पुढचं विचार सुद्धा येत नाही. कोणत्या 4 गोष्टींमध्ये अडकलेले आहेत? आहार, बरं का? निद्रा, झोपतात. भय म्हणजे सुरक्षेसाठी प्रयत्न करतात. कोणीही मरायची इच्छा कोणालाच होत नाही. जरी कुत्रा जर मांजराच्या पाठीमागे लागला तर मांजर पळत सुटतं, कारण त्याला भय आहे. कशाचं भय आहे? मरणाचं. कोणालाही मरावं असं वाटत नाही. आणि चौथं मैथून, म्हणजे आपल्यासारखंच अजून निर्माण करण्याची इच्छा प्रत्येक जीवामध्ये, प्रत्येक शरीराला आहे. पण ह्या 4 गोष्टींमध्येच आपले करोडो जन्म झालेले आहेत, बरं का? प्रत्येकाचे. कोण काय होतं सांगता येत नाही, परंतु नक्की ह्या 4 गोष्टींमध्येच आपले अनेक जन्म झालेले आहेत. म्हणून ती वासना मनामध्ये आहे, ती काय नष्ट झालेली नाही. मग देवानी सगळं पाहिलं, बरं का? जेव्हा 84 लाख प्रकारची शरीर देवानी पाहिली तर देवाला आश्चर्य वाटलं की ह्यापैकी एकही शरीर असं नाहीये जे माझ्या शक्तीची अनुभूती घेऊ शकते. मी संपूर्ण ब्रह्मांडामध्ये व्यापलेलो आहे हे तू बघू शकत नाही. कोण? जे 84 लाख प्रकारचे शरीर आहेत. मग देवानी मुद्दामून असं एक शरीर तयार केलं ज्याच्यामध्ये ते वरदान टाकलं जे ह्या संपूर्ण विश्वात भरलेल्या शक्तीला अनुभवू शकतं. आणि ती शक्ती म्हणजेच ईश्वर प्राप्तीची शक्ती, आत्मसाक्षात्काराची शक्ती, मोक्ष प्राप्तीची शक्ती, ती फक्त मनुष्य शरीरामध्ये टाकलेली आहे. म्हणून मनुष्य शरीर जर तयार कशासाठी केलं देवानी? या 4 गोष्टींसाठी तयार केलं का? आहार, निद्रा, भय, मैथून या 4 गोष्टींसाठी तयार केलं का देवानी? नाही, बरं का? 5वी गोष्ट जे आहे त्याच्यासाठी तयार केलेलं, त्याचं नाव आहे मोक्ष. ह्या उद्देशासाठी देवानी हे जर शरीर तयार केलेलं आहे तर मग आपण ते केलं पाहिजे का ह्या 4 गोष्टींमध्येच अडकून राहायला पाहिजे? सांगा ना. मोक्षासाठी निरंतर प्रयत्न केला पाहिजे, कारण हे शरीर परत मिळेल याची गॅरंटी सुद्धा नाही, बरं का? परत तुमच्या वासना जशा असतील तसं शरीर दुसरं प्राण्याचंही मिळू शकतं. मग परत तुम्हाला दुःख भोगत राहा. किती दुःख असेल लक्षात घ्या, बरं का? एखादी गाय पाहता तुम्ही, तिला लंपीचा रोग झाला, त्याला किती त्रास होत असेल. तिला बोलताही येत नाही, काही म्हणजे काही सांगताही येत नाही. म्हणून प्राण्याच्या शरीरामध्ये गेल्यावर तुम्हाला काही सुख भेटेल का? म्हणून आपण किती भाग्यवान स्वतःला समजलं पाहिजे की या जन्मात मला असं शरीर भेटलंय जे हे सर्व दुःखांना समाप्त करू शकते, बरं का? परत जन्मच नको. म्हणून या शरीराचा उपयोग मोक्ष प्राप्तीसाठी करण्यासाठी देवाने तयार केलेले आहे. पण तरी सुद्धा मग काय होतं, बरं का? आता करोडो जन्मांची सवय लागलेली आहे. करोडो जन्मांमध्ये आपण जर आहार, निद्रा, भय, मैथून केलेलंच आहे तर ते एका जन्मात लगेच नष्ट होऊ शकते का? सवय लागलेली ना मनाला, खाण्याची सवय, झोपण्याची सवय, मग एका जन्मात ते संपू शकतं का? नाही. म्हणून देवाने काय केलं? मर्यादित ठेवण्याचं काम केलेलं आहे, बरं का? प्रत्येक गोष्ट मर्यादित ठेवा असं देवाने सांगितलं. हळूहळू त्याला कमी करा. मग पहिलं गोष्ट काय केली देवाने? अरे ही जी शरीराची वासना आहे
ही काही साधी नाही आहे. हिच्याशिवाय तर माणूस तडफडून जनावरासारखा वागेल. म्हणून देवानी त्या जनावरासारखं वागू नये म्हणून एका खुट्याशी त्याला बांधून टाका असं देवाने ठरवलं आणि लग्नाचं बंधन आपल्याला दिलं बरं का. लग्न का करायचं? कारण ती जी वासना मनामध्ये आहे तिची पूर्ती एका शरीराशी आपण करून घ्यायची, दुसरं डोक्यात येऊ नये म्हणून लग्नाचं बंधन आहे. जर लग्नाचं बंधन नसतं तर आपण सुद्धा जनावरासारखे वागलो असतो बरं का. कारण प्रत्येकाच्या मनामध्ये ती वासना आहे. आता ज्या व्यक्तीच्या मनात ती वासना संपली त्याला लग्न करायची गरज नाही बरं का. मग लग्न करायचं का नाही करायचं हे आपण ठरवायचं. जर आपल्या मनामध्ये वासना आहे तर आपण लग्न केलं पाहिजे आणि मर्यादेमध्ये आपल्याला ठेवलं पाहिजे. पण जर वासना सद्गुरूंच्या कृपेने संपली असेल तर लग्न करायची गरज नाही. पुढचा मुद्दा बरं का. ह्या वासनेपोटी मोठे मोठे महारथी सुद्धा धुळीला मिळालेले आहेत जगामध्ये बरं का. परदारा या विषयासाठी मोठे मोठे लोक धुळीला मिळालेले आहेत. किती मोठे लोक? ज्यांनी कैलास पर्वत हलवलं, ज्यांनी भगवान शंकराची इतकी प्रसन्नता प्राप्त केली होती की भगवान शंकर त्याच्यावर खूप प्रसन्न होऊन त्याला अनेक वरदान देऊन टाकले होते. तो म्हणजे रावण. त्याच्या इतकी भक्ती शिवभक्ती तर कोणीच केलेली नाही बरं का. असा रावण सुद्धा जेव्हा परदारा दुसऱ्याच्या बायकोवर नजर टाकतो तर देव त्याला सोडतो का? की नाही आणि माझी खूप भक्ती केली म्हणून मी त्याला माफ करतो असं म्हणेल का? झाली चूक याच्याकडून, जाऊ दे, सोडून द्या असं म्हणतो का? नाही. कारण त्याने पतिव्रता स्त्रीवर नजर टाकली. लक्षात घ्या बरं का. साधारण होती का सीता माता? नाही बरं का. ती पतिव्रता होती आणि पतिव्रतेवर जर वाईट नजर टाकली तर तुमचं कुळाचा नाश निश्चित बरं का. हे देवानी अनेक ओव्यांमध्ये सांगितलेलं. पतिव्रतेचे वस्त्रहरण असं सांगितलं बरं का. द्रौपदी मातेचे वस्त्रहरण झालं म्हणून कौरवांचा नाश झाला. म्हणून या ठिकाणी बाबाजींनी सुद्धा बघा चांगदेव महाराजांच्या अभंगामध्ये येतं. काय म्हणतात बाबाजी? जनार्दन स्वामींच्या प्रवचनात काय म्हणतात? विषयांचे सुख नको माझ्या मना, विषयांचे सुख नको माझ्या मना, विषयांचे सुख नको माझ्या मना, विषयांचे सुख नको माझ्या मना. पहा त्या रावणा काय झाले, पहा त्या रावणा काय झाले, पहा त्या रावणा काय झाले, पहा त्या रावणा काय झाले. इंद्र पडले भद चंद्र झाला काळा, इंद्र पडले भद चंद्र झाला काळा. नारद चुकला चाळा भजनांच्या, नारद चुकला चाळा भजनाच्या, नारद चुकला चाळा भजनांच्या, नारद चुकला चाळा भजनांच्या. मोहिनी संगे भस्मासुर मेला, मोहिनीच्या संगे भस्मासुर मेला, मोहिनीच्या संगे भस्मासुर मेला, मोहिनीच्या संगे भस्मासुर मेला. बाली प्राण गेला राम बाणे, बाली प्राण गेला राम बाणे, बाली प्राण गेला राम बाणे, बाली प्राण गेला राम बाणे. हे सगळे उदाहरण आहेत बरं का. कशाचे? पर स्त्री पर दारा ह्या पापामध्ये अडकले आणि यांचा नाश झाला बरं का. रावण, इंद्र, चंद्र हे शापित झाले बरं का. यांना शाप भेटला. त्याच्यानंतर भस्मासूर, त्याच्यानंतर नारद सुद्धा बरं का. आणि शेवटी बाली, ज्याने रावणाला पछाडलं होतं असा बाली सुद्धा आपल्या भावाच्या पत्नीवर नजर टाकली, तारा जी पतिव्रता होती. मग बालीला सुद्धा सोडलं का देवानी? श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम आहेत. आपण ते कधी चूक करतील का? पण कपट केलेलं आहे श्रीरामांनी बरं का. श्रीरामांनी कपटाने बाण मारला बालीला. देवाने कपट करणं शक्य आहे का? पण देवाला इतकी चीड या गोष्टीची आहे, देव म्हणतो असा व्यक्ती नकोच बरं का. जो
पतिव्रता स्त्रीकडे वाईट नजरेने पाहतो त्याचं कार्यक्रम देव लावल्याशिवाय राहत नाही. लक्षात आलं का? मग हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा काय म्हणलंय देवानी? परधन, दुसऱ्याचं धन ह्याची अभिलाषा जर तुम्ही ठेवली, फुकटचा पैसा, तर देव म्हणतो त्याचंही कार्यक्रम नरकाकडे जाणार बरं का. तोही कुठे जाणार? 100% नरकाकडे जाणार बरं का. तुम्हाला आधी पण एक ओवी मी सांगितली होती, जे मंदिराचे पैसे चोरतो, आश्रमातले पैसे चोरतो, जो संतांच्या पैशाचं नुकसान करतो, तो कोट्यावधी वर्ष बरं का डुकराच्या जन्माला जातो आणि विष्ठा खातो. हे आपण ऐकलेले अध्याय नंबर 27 ओवी नंबर 393 बरं का. काय म्हणलेलं आहे? जो देवालयाची वृत्ती हरी, जो ब्राह्मण वृत्तीचा लोप करी, तो अयुतायुत सहस्त्र वर्षी योनी शुक्रा विष्ठा भोगी. म्हणजे नरक यातनाच येत ना हो. डुकराच्या जन्माला जाणं म्हणजे काय? नरक यातनाच भोगणे. याच्यापेक्षा वाईट काय? अशा नरकात जाण्याचं काम कोणाचं होईल? जो भ्रष्टाचार, जो फुकटचा पैसा याची अपेक्षा करतो, त्याला ह्या जन्मात तर काही वाटत नाही, पण 100% तो मनुष्य जन्म गमावून बसतो बरं का. तो मनुष्य जन्म गमावून बसतो. पुढच्या जन्मात त्याला प्राण्यांचा जन्म मिळेल किंवा घोर नरकामध्ये जावं लागेल बरं का. आपल्या पृथ्वीच्या खाली अजून 7 लोक आहेत जे नरक लोक आहेत बरं का. तल, अतल, वितल, पाताळ असे नाव आहेत त्याची. रौरव नावाचं पण एक नरक आहे. बाबाजी म्हणतात ना, जो गुरु आज्ञा न करी तो पण घरे नवरौरव नरकी. अशा अनेक प्रकारच्या नरकांमध्ये तुम्हाला यातना भोगाव्या लागतात. तिसरी गोष्ट परद्रोहो. तर तिसरी गोष्ट काय सांगितली इथे? परद्रोहो. द्रोह म्हणजे द्वेष. तुम्ही जर एखाद्या व्यक्तीचा द्वेष करत असाल, जलन तुमच्या मनामध्ये असेल, त्याची प्रगती तुम्हाला सहन होत नसेल, किंवा एखाद्या परिवाराची प्रगती तुम्हाला सहन होत नसेल, तर ते सुद्धा तुम्हाला नरकाकडे घेऊन जायला पर्याप्त आहे. म्हणून कोणाबद्दलही वाईट चिंतन आपण करू नये. आपण उलट हा विचार करावा की तू माझ्यापेक्षाही 100 पटीनं मोठा हो बरं का. बाबाजींचं वाक्य आहे, काय म्हणायचं? हां, तू माझ्यापेक्षाही 1000 पटीनं मोठा हो, काही हरकत नाही बरं का. आपण वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न कधीही करू नये. बघा, जो ज्या क्षेत्रामध्ये सरस आहे त्या ठिकाणी त्याला आपण नियुक्त केलं पाहिजे आणि आपण बाजूला सरकलं पाहिजे. तेव्हाच तुम्ही स्वार्थी नाही असं म्हटलं जाईल, नाही तर तुम्ही स्वार्थी आहात बरं का. जर आपल्यापेक्षाही सरस एखादी व्यक्ती आपल्याला दिसते की हे काम चांगल्या पद्धतीने करू शकतात, आपण त्याला पुढाकार देऊन पुढं केलं पाहिजे. कारण आपल्या डोक्यात बाबांचं काम पाहिजे, आपल्या डोक्यात आपलं वर्चस्व नाही पाहिजे. एक लक्षात घ्या, जगद्गुरू जनार्दन स्वामी आणि जगद्गुरू बाबाजी यांचं काम चांगलं होणं आवश्यक आहे. आपण महत्त्वाचे नाही आहे, आपण निमित्त आहोत. आपल्या माध्यमातून चांगलं काम झालं पाहिजे. आणि आपण जर स्पीड ब्रेकर व्हायला लागलो देवाच्या कामामध्ये, तर मग आपण पापाचे वाटेकरी होऊ. आपण चांगल्या व्यक्तीला जर पुढं नेलं नाही तर आपण स्पीड ब्रेकरचं काम करत आहोत बरं का, लक्षात घ्या. म्हणून ते सुद्धा चांगलं नाही. कारण आपण काय करतो, आपल्याला जलन होतं किंवा नाही हा माझ्यापेक्षाही सरस आहे, काही गोष्टींमध्ये माझ्यापेक्षाही श्रेष्ठ आहे, मग हा नको, याला बाजूला करा, असं जर विचार आपल्या डोक्यामध्ये आलं तर ते झालं परद्रोह बरं का. हे सुद्धा तुम्हाला नरकाला घेऊन जाणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणून नेहमी हा प्रयत्न करायचा, आपण कशात तरी श्रेष्ठ व्हा पहिले तर, म्हणजे तुम्हाला संधी भेटेल सेवेची. आणि जो आपल्यापेक्षाही श्रेष्ठ असेल त्याला पुढं संधी देऊन टाकायची, आपण बाजूला व्हायचं. हे प्रत्येकाने केलं पाहिजे. जसं आपल्या घरामध्ये सुद्धा बरं का, समजा बरं का 2 नणंद 2 भावजा काय जे असतील तुमच्या ज्या बरं का घरात एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये, तर आपल्याला माहिती आहे की माझी भाऊजाई बरोबर ना, ही जाऊबाई ही जर
एखाद्या कामामध्ये सरस आहे तर तिची स्तुती केली पाहिजे आणि त्या कामाची जबाबदारी तिलाच दिली पाहिजे बरं का. आणि आपण ज्या कामामध्ये श्रेष्ठ आहोत तिच्यापेक्षा ते काम आपण घेतलं पाहिजे. ज्यांनी त्यांनी देवाच्या कृपेने आपल्याला प्रत्येकाला वेगवेगळे स्किल्स दिलेले आहेत बरं का, प्रत्येकाला वेगवेगळे स्किल्स दिलेले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने बघायचं की मी कशामध्ये योग्य काम करू शकतो आणि ती जबाबदारी आपण घ्यायची, आणि जो दुसऱ्या कामामध्ये योग्य आहे त्याला ती दुसरी जबाबदारी द्यायची. ह्याला म्हणतात योग्य न्याय सर्वांसाठी बरं का. परद्रोह करायचा नाही कोणाही जीवाचा, न घडो मत्सर मर्म हे सर्वेश्वर पूजनाचे. दगडाने सुद्धा काम पडतं. नारळ फोडायला कोण लागतं? दगड. का डोकं ठेवतं तुमचं? सांगा. म्हणून प्रत्येक जण कुठं ना कुठं कामी येतो बरं का. म्हणून कोणाचाही द्वेष करायची गरज नाही. वाईट माणसं सुद्धा लागतात बरं का. भांडण करायला कोण लागतं? समजा तुम्हाला भांडायला आले लोक, मग भांडणं कोण करणार? तुम्ही करणार का? त्याला भांडकुदळ बाईच पाहिजे ना. पण कोणासाठी? बाबाजींच्या कामासाठी बरं का. आपल्या स्वार्थासाठी नाही. आपल्या स्वार्थासाठी जर तुम्ही असं केलं तर ते पाप. पण बाबाजींच्या कामासाठी तुम्ही बरं भांडकुदळ बाईला पुढं केलं, पुण्य आहे. लक्षात घ्या. तर अशा प्रकारे परद्रोह कोणाचंही मत्सर आपण करायचा नाही. आणि चौथी गोष्ट काय सांगितली? परनिंदा बरं का. परनिंदा म्हणजे काय? दुसऱ्याची धुणे धुणं, काही घेणं नाही ना देणं नाही. पण ही अशी आणि तो तसा, हे गप्पा करायच्या नाहीत. हे महापाप आहे बरं का. हे महापाप आहे. हे करताना आपल्याला आनंद होतो बरं का, कारण तुमचं त्याच्याबद्दल काहीतरी द्वेष असतो बरं का, जलन असते. मग तुम्ही काय करता? ह्याची बदनामी झाली तर खूप चांगलं होईल, याचं नाव खराब करायचं, मग तेव्हा तुम्हाला आनंद होतो. पण बाबाजींनी खूप सुंदर उदाहरण दिलं बरं का. जनार्दन स्वामी काय म्हणतात? गावरान शिराचा तुपा खाताना कसा आनंद होतो बरं का, तसा आनंद तुम्हाला निंदा करताना होतो. पण ते खाल्ल्यानंतर कळतं की त्या गावरान तुपाच्या शिऱ्यामध्ये विष टाकलेलं होतं. मग काय होईल? खाताना तर खूप आनंद झाला, खाल्ल्यानंतर काय होईल? टपकन मरून पडाल म्हणते बरं बाबाजी. तुम्ही टपकन मरून पडाल. म्हणजे निंदा करताना जो आनंद झाला, निंदा झाल्यानंतर जे पाप तुमच्या पदरी पडेल ते तुम्हाला घोर नरकामध्ये घेऊन जाईल. तुम्हाला खूप यातना भोगाव्या लागतील बरं का. म्हणून अशी निंदा काही कामाची नाही बरं का. जे आपल्या डोळ्यांनी पाहिलं नाही, जे आपल्या कानांनी ऐकली नाही, अशी गोष्ट पसरवायची नाही बरं का. ही सवय बंद करायची बरं का. चुगल्या करायच्या नाही आणि दुसऱ्याबद्दल वाईट चिंतन करायचं नाही, दुसऱ्याचे धुणे धुवायचे नाही. आपल्याला खूप कामं देवाने दिलेले आहेत, रिकामं राहायचंच नाही बरं का. काही वेळ भेटला जप वै घ्यान लिहित बसा, जप नामस्मरण करा बरं का. ते नको ते सिरियल्स पाहू नका, नको त्या टी व्हीच्या नादी लागू नका बरं का. वेळ भेटला नामस्मरणामध्ये वेळ घालवा. जपाची वही सोबतच ठेवायची बरं का. पेन आणि वही सोबतच ठेवायची. कुठंही गेले, कुठं वेटिंग बसची वाट पाहताय, सुरू ओम जनार्दनाय नमः बरं का. एखाद्या ऑफिसमध्ये जाऊन वेटिंग करताय, सुरू ओम जनार्दनाय नमः बरं का. स्वयंपाक झाला, अजून पतिराज यायचे बाकी आहेत, वेळ आहे, ओम जनार्दनाय नमः लिहित बसायचं. नाही तर मासिक वाचत बसायचं, नाही तर त्या मोबाईलमध्ये बाबाजींचं ॲप उघडायचं आणि भक्ती संगीत लावून ऐकायचं. पण रिकामं डोकं शैतान का घर बरं का. खाली दिमाग शैतान का घर. म्हणून खाली कधीही आपल्या डोक्याला ठेवायचं नाही. जर मन कधी रिकामं राहू शकत नाही बरं का. ते माकडाप्रमाणे ते शांत राहतं का? म्हणून त्याला काहीतरी काम दिलं पाहिजे बरं का. माकडाला काय दिलं पाहिजे? काम दिलं पाहिजे. त्याला कोणतं काम द्यायचं? नामरूपी शिडी चढायची बरं का. नामरूपी शिडी चढायची उतरायची, चढायची उतरायची. मग तो दुसरीकडे उड्या मारणार नाही. तर ह्या झाडावरून त्या झाडावर आणि त्या झाडावर अशी उडी ते मारणार नाही. त्या माकडाला शिस्त लागेल. म्हणून आपल्या मनाला शिस्त लावण्यासाठी नामरूपी शिडी त्याला देऊन टाका आणि कंटिन्यू नामस्मरणामध्ये राहा. तर चौथा गोष्ट काय सांगितली? परनिंदेचा त्याग बरं का. दुसऱ्याची निंदा केली की त्याचे पाप आपल्याकडे जमा होतात. मग ज्याला पाप घ्यायची असतील ना त्यांनी खुशाल निंदा करावी. आणि पुढे एका ओळीमध्ये देवाने असं सांगितलं बरं का, ज्याला त्रिलोकातले पाप घ्यायचे असतील, पूर्ण तिन्ही लोकांमध्ये जितकं पाप आहे ते जर ज्याला घ्यायचं असेल ना, त्यांनी खुशाल साधूची निंदा करावी.
कारण साधूची निंदा ही अत्यंत मोठं पातक आहे बरं का. साधारण व्यक्तीची निंदा केली थोडं पाप लागेल, पण बाबाजींची निंदा केली ना तर तुम्हाला कुठंच कधी मनुष्य जन्म परत भेटणार नाही बरं का. करोडो जन्म तुम्हाला खितपत पडावं लागेल अनेक नरकांमध्ये. म्हणून सद्गुरूंची निंदा, बाबाजींची निंदा किंवा एखाद्या सज्जन व्यक्तीची निंदा कधीही आपल्याकडून घडू नये ही आपण खबरदारी घेतली पाहिजे बरं का. म्हणून संगत चुकू नये. संगतीमुळे होतं बरं का हे सगळं. ग्रुपमध्ये कार्यक्रम होत असतो. ग्रुप चांगला असेल तर ते कोणाची निंदा नाही करणार, ग्रुप वाईट असेल तर ते निंदा करतील आणि मग त्या चांगला व्यक्तीसुद्धा पापाचा वाटेकरी होऊन जाईल. पण आपण संगत चुकायची नाही बरं का. संगत चुकली सगळं चुकलं. दुर्योधन काय जन्मता वाईट होता का? शकुनीची संगत धरली त्यांनी बरं का. दुर्योधन शकुनी मामाचा ऐकायला लागला. त्याला हे कळायला सुद्धा नाही की शकुनीने पूर्ण कौरवांचा नाश करून टाकला. तो एकच माणूस कारणीभूत आहे बरं का. संपूर्ण कौरव कुळाचा नाश करण्याचं काम एका शकुनी मामाने केलं. आणि रामायणामध्ये प्रभू रामचंद्राचं स्वर्गासारखं घर नष्ट करण्याचं काम मंथरेने केलं. म्हणून आपल्या सोबत आजूबाजूला कोण मंथरा आहे आणि कोण शकुनी आहे हे आपल्याला कळायला पाहिजे बरं का. तितकं आपण डोळे उघडे ठेवून बघायचं की आपल्या घराच्या कुटुंबात सुद्धा कोणी शकुनी आहे का, किंवा आपल्या परिवारात कोणी शकुनी आहे का, आणि त्यांच्यापासून सावध राहायला पाहिजे. कारण हे माणसं स्वतःचं तर नुकसान करतात पण ते दुसऱ्यांचंही वाईट करून बसतात बरं का. हे जसे आतंकवादी असतात ना, स्वतःला बॉम्ब लावून उडून घेतात पण दुसऱ्याला मारून टाकतात. तसा कार्यक्रम ह्या आतंकवाद्यांचा असतो, या दुर्जनांचा असतो. त्यांना स्वतः मेलेलं काही वाटत नाही पण दुसऱ्याला घेऊन मारायचं बरं का. त्यामुळं या दुर्जनांपासून सावधान राहा. शेवटी काय म्हणलेलं आहे, ह्यांची जर चटक लागली ना या चार गोष्टींची, लागल्या सांडिल्या न क्षण बरं का. एकही क्षण लागल्या न सांडिता क्षण, म्हणजे या चार गोष्टींची जर तुमच्या मनाला चटक लागली तर ते सुटणं सोपं नाही बरं का. म्हणून या मार्गालाच जाऊ नये बरं का. म्हणून स्त्री लंपट माणसाबरोबर कधीही राहू नये बरं का. स्त्री पासून तर दूर राहावं, पण त्याच्यापेक्षा स्त्री लंपटपासून फार दूर राहावं बरं का. एखाद्या वेळेस स्त्री परवडते, परंतु स्त्री लंपट माणूस ना माणसाला व्यभिचारी करून टाकतो. मग स्त्री लंपटपणा जो असतो ना अत्यंत महान पाप आहे. म्हणून अशा गोष्टी आपल्या मनात येऊ नये म्हणून त्यांची संगतच धरायची नाही बरं का. त्या लोकांपासून दूर राहायचं. म्हणून ज्या बाईच्या डोक्यात चुकीचे विचार आहेत ना तिच्यापासून 10 हात दूर, तू तुझ्या घरी बरं का. विषयच नाही, कोणतेही चर्चा तिच्याशी करायच्या नाही, तिच्यापासून आपण दूर राहायला पाहिजे हे लक्षात घ्या. म्हणून ही ओवी कोणती होती? अध्याय नंबर 23, ओवी नंबर 733. म्हणा, परदारा परधन, परदारा परधन, परदारा परधन, परदारा परधन, परद्रोह परनिंदा जान, परद्रोह परनिंदा जान, लागल्यान सांडिता क्षण, लागल्यान सांडिता क्षण, नरक दारुण भोगावया, नरक दारुण भोगावया, नरक दारुण भोगावया. नरक दारुण भोगावया. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव दत्त 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 अलख निरंजनम निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांती बजरंग बली की जय. ज्ञानेश्वर भगवान की जय. मातो श्री म्हाळसा माता की जय. मातो श्री फूला माता की जय. शांती ब्रह्म पैठण निवासी संत एकनाथ महाराज की जय.